नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला पहिली बातमी आहे. राज्यभर आयकर विभागानं छापे टाकलेत. त्याची युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवरती छापे टाकण्यात आलेत. यूईजीचे सर्वेसर्वा जेससला यांच्या घर आणि कार्यालयांवर देखील छापे टाकण्यात आले. आयकर चोरी प्रकरणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभर आयकर विभागानं छापे टाकले. त्यात युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवरती सुद्धा या ग्रुपच्या सर्वेसर्वा जेससला यांच्या घर आणि कार्यालयावर देखील आयकर विभागानं छापे टाकले. आयकर चोरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण राज्यभर आयटीच्या धाडी सुरू आहेत आणि अशीच एक धाड यूईजीचे सर्वेसर्वा जेससला यांच्या घरावर आणि कार्यालयावर सुद्धा पडली. आयकर चोरी प्रकरणी हा छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात मुंबईमध्ये एकूण 12 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. ठाण्यामध्ये एका ठिकाणी छापा पडलाय आणि वसईमध्ये 2 ठिकाणी आयकर विभागाचे छापे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. विशाल, संपूर्ण राज्यभर कोणकोणत्या ठिकाणी आणि खास करून मुंबईमध्ये कुठे छापा पडलाय आयकर विभागाचा? नक्कीच श्वेता, करतो युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवरती आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत. आणि या छापे टाकण्याचं कारण म्हणजे आयकर चोरी प्रकरणात हे सर्व छापे टाकण्यात आलेले आहेत. मुंबईत जवळपास 12 ठिकाणी छापे टाकलेले आहेत. बंगळुरूमध्ये 2 ठिकाणी, ठाण्यात 1 ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे आणि तमिळनाडूतील ट्रिची या ठिकाणी 3 छापे टाकलेले आहेत. तसंच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने छापे जे आहेत ते आयकर विभागाने टाकलेले आहेत. त्यामध्ये नाशिकमध्ये 3 ठिकाणी हे छापे टाकलेले आहेत. औरंगाबादमध्ये 1, वसईत 2 आणि मीरा भाईंदरमध्ये 1 ठिकाणी असे छापा टाकलेला आहे. खरं तर युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुप आहे. या ग्रुपवरती इन्कम टॅक्स चोरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते. आणि यूईजीचे सर्वेसर्वा जेसस यांच्या देखील घर आणि कार्यालयावरती जे हे छापेमारी जी आहे ती झालेली आहे. एकंदरीत पाहता इन्कम टॅक्सनं या सगळ्या ठिकाणी जी छापेमारी टाकलेली आहे ती आयकर चोरी प्रकरणामध्ये छापेमारी टाकण्यात आलेली आहे. श्वेता जी, विशाल, आणि मुंबई वगळता इतरही राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा हे छापे पडलेले आहेत. त्यापैकी काय सविस्तर माहिती द्याल? कोणकोणत्या शहरामध्ये खास करून कोणत्या व्यक्तीवरती किंवा कार्यालयांवरती पडलेत? श्वेता, खरं तर हे सर्व छापेमारी जी आहे ही कार्यालय त्यांच्यावरती छापेमारी जी आहे ती पडलेली आहे. कारण का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर इन्कम टॅक्स चोरीचं जे आहे हे सर्व प्रकरण आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त तमिळनाडू आणि बंगळुरूमध्ये ही छापेमारी टाकण्यात आलेली आहे. तमिळनाडूतील ट्रिची या ठिकाणी 3 ठिकाणी जे आहेत हे छापे टाकण्यात आलेले आहेत आणि बंगळुरूमध्ये 2 ठिकाणी असे छापेमारी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण पाहता आता इन्कम टॅक्सच्या हाती नेमकं या बाबतीत काय हाती लागतं हे पाहावं लागणार आहे. आणि नेमकी किती टॅक्स चोरी जी आहे ती या सगळ्या ग्रुपकडनं झालेली आहे याची माहिती जी आहे ती इन्कम टॅक्सकडनं थोड्याच वेळात मिळेल. श्वेता, विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि मुंबईच नाही तर इतर शहरांमध्ये सुद्धा आयकर विभागानं धाड टाकली आहे. ज्या ज्या ठिकाणी आयकर चोरी प्रकरणं समोर आलेली आहेत तिथे आयकर विभागानं धाड टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. पुढची बातमी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होणार आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणावरती नारायण राणेंनी अनेक आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावरती मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यासह नितेश राणेंची 7 तासांहून अधिक काळ मॅरेथॉन चौकशी सुद्धा झाली आणि त्या प्रकरणी जामीन अर्जासाठी राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय आणि आता या प्रकरणी कोर्ट आज उत्तर देणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनामध्ये होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा राज्य सरकारचा प्रस्ताव परत पाठवल्याची माहिती मिळतेय. हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नसल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. राज्याच्या याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं म्हटलं जात होतं. मात्र हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे.
असं कारण देत राज्यपालांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे परत पाठवलाय. प्रकरण कोर्टात आहे असं राज्यपालांनी कारण दिलं आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न किंवा हा मुद्दा आणखी लांबणीवर पडलाय. दरम्यान यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. काल आम्ही स्वतः सगळे आमदार बसून आम्ही आमचे दोन्ही घटक पक्षांच्या नेत्याशी आमचं बोलणं झालं आणि याच अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड व्हावी ही भूमिका आमची आहे. आज सरकारच्या वतीनं माननीय राज्यपाल महोदयांना कळवण्यातही येईल असं आम्हाला वाटतं आहे आणि याच अधिवेशनामध्ये ही विधानसभा अध्यक्षाची निवड होईल. आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यपाल असते तर त्यांनी आतापर्यंत निर्णय दिला असता. ते भाजपपाल आहेत आणि भाजपपालांकडून काय अपेक्षा कराव्या हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी असं रामदास आठवले अमित शहांना पत्र लिहिणार आहेत. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मागणी केली. एक मोठी बातमी, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे आणि ते अमित शहा यांना पत्र लिहून तशी मागणी करणार असल्याचं कळतंय. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. रामदास आठवले यांची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आणि त्या संदर्भात ते अमित शहा यांना पत्र देखील लिहिणार असल्याची माहिती त्यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली. जे ज्यांच्या निमित्त आहे त्यांची चौकशी होते, पण देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी अनेक जे महाघोटाळे झालेले आहेत त्याची चित्रफी जी आहे ती त्यांनी हाऊसमध्ये दाखवली आणि त्यामुळं सरकारची बदनामी होते. म्हणून मग केंद्राचा आधार घेऊन केंद्र जर आमची चौकशी करतंय तर मग देवेंद्र फडणवीसांना त्रास द्यायचा, प्रवीण दरेकरांना त्रास द्यायचा, म्हणून त्यांना पोलिसांची नोटीस देऊन त्यांची चौकशी करणं अत्यंत अयोग्य आहे. पुढची बातमी, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर चर्चा देखील केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की चित्रपटात जे दाखवलंय ते सत्य आणि नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या चित्रपटातून सत्य समोर आणण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या चित्रपटाचं कौतुक करताना त्यांनी असंही म्हटलं की हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते आणि सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत. इन दिनों आपने देखा होगा कश्मीर फाइल फिल्म की चर्चा चल रही है और जो लोग हमेशा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन के झंडे लेकर के घूमते हैं वो पूरी जमात बौखला गई है पिछले 5-6 दिन से. और ये फिल्म का तथ्यों के आधार पर, आर्ट के आधार पर उसकी विवेचना करने के बजाय उसको डिस्क्रेडिट करने के लिए बड़ा मुहिम चला है. आपने देखा होगा एक पूरी इकोसिस्टम कोई सत्य उजागर करने का साहस करे, उसको जो सत्य लगा उसने प्रस्तुत करने की कोशिश की, लेकिन उस सत्य को न समझने की तैयारी, न स्वीकारने की तैयारी है, न ही दुनिया इसको देखे इसके लिए उनकी मंजूरी है. यावरतीच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूयात. सदस्यांनी जागेवर बसलं पाहिजे. वस्तुस्थिती मांडणारा तुम्ही बोललात आता मला बोलू द्या. ती वस्तुस्थिती मांडणारा, इतिहास दाखवणारा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र दाखवलंच पाहिजे. पण ही वस्तुस्थिती मांडायची नाहीये का? हा इतिहास शिकवायचा नाहीये का? आणि हा इतिहास मांडणाऱ्या सिनेमाला अन्य राज्यांनी जर टॅक्स फ्री केला आहे तर तो टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात काय चुकीची आहे का? तर पहिल्या सदस्यांनी याचं उत्तर द्यावं की काश्मीरमध्ये असे हिंदूंवर अन्याय झाले नाहीयेत, तिथे त्यांना खूप सन्मानाने वागवलं गेले, तर एकदा मान्य करावं त्यांनी. माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे, का चित्रपट थांबवला गेला? काय कारण होतं? कोणाला पसंत नव्हता? महाराष्ट्राच्या सरकारनं त्या थिएटर मालकावर काय कारवाई केली?
आता जी माहिती आम्ही घेतो ती माहिती अशी आहे की Booking.com वर गेल्याच्या नंतर द काश्मीर फाईल चित्रपट हा हाऊसफुल दाखवला जातो. तिथे लोकांना तिकीट मिळत नाहीत, पण प्रत्यक्ष थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर मात्र थिएटर रिकामे. काय षडयंत्र आहे? तर पंतप्रधानांनी खुर्ची सोडून चित्रपट पाहावा असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. चित्रपटाचा कोणीही विरोध केलेला नाही आणि आज चित्रपट बघायलाही लोकांजवळ पैसे नाहीत. त्याच्यामुळे त्या एखादं वातावरण निर्मिती करणं, ज्या घोषणा निवडून यायसाठी त्यांनी केल्यात त्या घोषणा विसरण्यासाठी या पद्धतीचा सिनेमाचा वापर करणं आणि एक नवीन सिनेमा उतरवणं. आपल्याला लक्षात असेल की जशा निवडणुका संपल्या तशी महागाई झपाट्यानं वाढली. काय नरेंद्र मोदीजी महागाईबद्दल बोलत नाही, काय उपाययोजना करणार आहे त्याच्यावर काय बोलत नाही. सिनेमा बघून अगर जनतेचे प्रश्न सुटत असतील तर नरेंद्र मोदीजी आणि भाजपने सिनेमे बघतच राहावेत आणि जनतेसाठी जे खुर्च्या जनतेच्या कब्जा करून ठेवलेल्या सोडाव्यात. एक महत्त्वाची बातमी. हिजाबच्या वादंगामध्ये काल कर्नाटक हायकोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत संस्थांच्या अधिकारांना आणि कोड ऑफ कंडक्टला महत्त्व देत गणवेशाला महत्त्व देत हिजाब घालण्याची मागणी फेटाळून लावली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. कुरान, द कमांडमेंट ऑफ अल्लाह इज सुप्रीम. हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने. Our country has given the secular right to follow religion plus culture and education. हा वादंग सुरू झालाय कर्नाटक कोर्टाच्या निकालानंतर. कर्नाटक हायकोर्टानं अखेर शाळांमध्ये हिजाब घालायला बंदी घातली आहे. या खटल्यात धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा गुंता होता. कोर्टाच्या निकालामधले मुख्य मुद्दे बघूयात. हिजाब हे मुस्लिम धर्म आचरणातील आवश्यक आहे का? हिजाब ही मुस्लिम धर्म आचरणेतील आवश्यक बाब नाही असं कोर्टाने म्हटलंय. शाळेनं गणवेश ठरवणं हे कायदेशीर आहे का? हो, शाळेला गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या अंतर्गत हा एक वाजवी निर्बंध आहे. गणवेश सक्ती हे संविधान अंतर्गत दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे का? तर गणवेश सक्ती हे मूलभूत अधिकारांचं हनन करत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. In all the High Court has rejected all the petitions. According to me, this judgment marks a paradigm shift in interpretation of Article 25 of the Constitution. What is essentially religious is not sufficient. What is required to be shown is essential to religion. And therefore, whatever be the individual choices, ultimately institutional discipline prevails over individual choice. या निर्णयाचा याचिकाकर्त्या विद्यार्थिनी आणि वकिलांनी सरळ सरळ विरोध केलाय. हिजाब इस्लाममध्ये बंधनकारक आहे आणि न्यायालय हे नाकारू शकत नाही असा दावा त्यांनी पुन्हा केलाय. Now, as far as the religious is concerned, the Quran, the commandment of Allah, is supreme in all respect. Is a bad judgment. With all respect, immense respect to the honorable judges, this will be challenged before the Supreme Court. Steps are afoot. The way they are showing that it's not essential, it's really wrong because idu hijab essential illadiddare now hijab annu now haagtirilla. बहुत गलत है, ये ऐसा नहीं होना चाहिए. हर इंसान को, हर औरत को, हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने. ये इसका फैसला अदालतों के पास नहीं होना चाहिए. या खटल्यातला कळीचा मुद्दा आहे तो धर्म आणि सार्वजनिक ठिकाणी संस्थांमध्ये धार्मिक बाबींचं पालन आणि यावेळी न्यायालयानं संस्थांमधल्या कोड ऑफ कंडक्टच्या पालनावरती भर दिलाय. या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सुरू झाली आहे. अत्याचार होता कामा नये, कोणालाही मनमाईशाहीप्रमाणे वागता येणार नाही. आणि म्हणून एक समान नागरिक कायदा हा देशाच्या लोकशाही सुदृढ करता आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण या बाबतीत कोणी असा गैरसमज करू घेऊ नये की सरकार किंवा कुठल्या तरी न्यायालयाला तुमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे. नाही, या विषयाचं राजकारणही होईल आणि धर्मकारणही. पण या सगळ्यात संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म या संघर्षात कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा मैलाचा दगड ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
या रिपोर्टचा एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत. आजपासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतीये. 2 दिवस प्रायोगिक तत्वावरती हे लसीकरण होणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे. मुंबईतील 12 समर्पित केंद्रांवरती हे लसीकरण होणार असून हातावर स्नायूमध्ये ही लस देण्यात येणार आहे. मुलांना कोर्बेवॅक्स ही लस दिली जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण आजपासून सुरू होत आहे. 2 दिवस प्रायोगिक तत्वावरती हे लसीकरण केलं जाईल. हातावरतीच स्नायूमध्ये ही लस देण्यात येणार आहे. कोर्बेवॅक्स ही लस 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना दिली जाईल. होळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र होळीच्या आनंदामध्ये एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण होळीच्या तोंडावर महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. होळीच्या तोंडावर चिकन, मिरची, अंडी, मॅगी तसंच कॉफीसह अनेक वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य घरातील गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडतायत. अशातच आता नेमक्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिकन आणि मिरचीचे दर वाढलेत. वसे विरारमध्ये चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवरती गेलेत. ठाण्यात सुद्धा मिरचीचे भाव चांगलेच वाढलेत. हिरव्या मिरच्यांच्या दरांनी देखील घाऊक बाजारात 100 पार केली आहे. अवकाळी पाऊस, दिवसेंदिवस वाढलेल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरामुळे भाजी मंडईत होणाऱ्या आयात आणि निर्यातींवरती त्याचा परिणाम होऊ लागल्याचं समोर आलंय. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात स्पीड न्यूज.